हो तुला सांगून राहिलो लवकर शांततेने तू गावाच्या बाहेर जाय. तो भाऊचा दिसला तर त्याच्या घरी जाय, नाही कुकडी चाली जाय वनात. पण गावाचा तू तमाशा करशील तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. निघ लवकर, मुकाट्याना नाही तमाशा करायचा नाही. काय काय झालं रमेश? आज दिसून आला मला रमेश. निघ लवकर तू, भाऊच्या घरी जायचं नाही. का लागू त्याच्या घरी का? हो माय बाई, आता का गावातून मी काढून देता का जी? काहीच करत नाही ना मी, काही तमाशा बी करत नाही ना बापा. फक्त मोठ्या बाईची भेट घेऊ दे. निघ लवकर. निघतो माय बाई, चालली बाबा. मग भाऊ बी आला नाही, कुठे जाऊ मी आता? अरे काय झालं ना याचं डबल धमकलं वाटतं. कायच करावं काय आता. पोरं लग्नाला आलं यायचे तमाशा सरून नाहीत राहिले. काय म्हणा बापा. रमेश अय अय म्या काय म्हणलं बा? काय करू राहिली रे? अरे काय करू राहिली बा? काय नाही जे, हे मागच्या भेटीला पतिरा करत होती. बल कशीच उरली पहा ना. आवा ते सोड, इकडे ये पहिले. ते रमेशच्या घरी डबल भांडण झाले वाटते. पाय बरं काय झालं तर? ती पोरगी लढत पडत चालली. तू काय काय जाय बरोबर पाय बरं काय झालं तर? जाऊ द्या तिकडे. सदान कदा सवय झाली दिले बेसरम बोळ्याची. एवढ्या नवऱ्याचे रट्टे खाते तरी सुधरत नाही. काय बेसरम बाई होय माय. सोळा बिच्छा जाऊ द्या. तुम्हाला काय धंदा नाही का? अंगठा का मुकटानं धंदा का देऊ? करू द्या मामा धंदा. रोज मरे त्याला कोण लढे. अरे ओय मी काय म्हणतो, ते गावात तू चालली ती पोरगी कुठे काय काय गावात तमाशा दाखवता ते साजरं लागते का? नाव काय गाव काय काय चालू आहे याचं? तू जाय बरं होय बरं काय आहे तर मला जाणं साजरं लागत नाही काय तू हो ना. मग करते व्हायचं भय पहिले. आता दोघांच्या भांडणात आपण काय बोलाव? तू जाय बाई तिचा विचार काय झालं. रमेशला समजावून सांग. जाऊ दे म्हणा बा, आता कायच म्हणाव त्याले. आता मग तुम्ही बोलू शकत नाही, मी काय बोलू? काय कोण ऐकते? हेले तर मस्त काय ते रत्ना म्हणजे काहीच जात नाही त्याच्यात. मठ्ठा आहे निरा. त्या रमेशला किती कधी हास पाय जोळा तेही बराबर असते बरं. हे बाईच बाई भल कशी बाई माय. धन्य ना माय, कमाल. धन्य तिच्या माय बापाची अशी अवलाद जन्माला घातली. नाही ना सोळा बिच्छा करू द्या मा धंदा. तुम्ही बसा तुमचा करत. जाऊ दे तिकडे. अय मी काय म्हणतो, ते पाय ते साजरं नाही. ते पोराचं लग्न आहे ते सोयरी संबंध लोक बातकाळ्या घालत असतात. हा कितीक दिवस लागून राहणार आहे त्या नईन सोयऱ्याच्या जवळ ना? कितीक दिवस? एकदा पोरगी घरी आली की सांगणार नाही का त्याच्या माय बापाला कित्ता की रोजचे तमाशे असतात म्हणून मा घरी? काय जाऊ द्या ना तिकडे. लग्न झाल्यावर माहित पडेल तर लग्नाच्या आधी माहित पडेल. तेवढंच ती पोरगी तरी जराशी हुशार होणी ना ती. तू फुकटचं तुला डोकसं नको चालू. सांगतो तेवढं ऐक. जाय ते काय तर पाहिजे पोरगी ते टाकीच्या अंग गेली हातीच्या मागून. काय का गावात का दिंडी काढतात का आता? हा काय चालू आहे लेकायचं? माझ बरंच बरं आहे बा ते. काय म्हणा काय नाही. जाय बा जाय. काय झालं तर ते रमेश आले. रमेश अंदर येता, तुमचे भाऊ आवाज देऊन राहिले. रमेश वहिनी थोड्या वेळाने येतो मी कामात. अय रमेश इकडे. काय जे काम आहेत रे? तुला आवाज देऊन राहिलो ना. काय म्हणता भाऊ? ते काय ते हा काल लग्न झालं का तुला? तमाशे करता धड दिसते का ते? हा इवायचा वयाचा झाला का ना तू झाला तुले? हा सकाळी पोराचं लग्न होते, सून घरात येते, हे तमाशे सोपतात तुले? भाऊ मग तुम्हीच सांगा आता मी काय करू? हा हे सगळं घरदार सोडून चला जाऊ का तिकडे? हा ते बरं होईल मग मला. त्याच्याशिवाय ती बाई काही सुधरत नाही. वहिनी तुम्हीच सांगा, नाही तर तुम्ही घरी जा. त्या तुझ्या पहिली विचारा मा काही चूक आहे का? हा त्या या मॅट बाईनं त्या शिटूले मारलं कायच्यासाठी? तिच्या कायच त्याच्या डोक्यात किडे पडलेला आहे. ते पुरीची पुरी मॅट आहे. काही त्या मायबापाने इलाज नाही केला, मग गयात बांधली. हा तर मला काही समजायला मार्ग पाहिजे ना. आता मरायला टाकलो तरी या पाहिजे तमाशा सरूनच नाही राहिला. किती सहन करावं माणसानं? हा दिली मॅ काढून. आता कुकडे जाऊ दे. तिच्या भावाला फोन केला तो यो तिले न्यो हे कुकडे झाली जाऊ. माझा संबंध मिटला आता. आता माय बाई रमेश काढून दिलं म्हणजे कुकडे गेली बापा. ते आता कुकडे जाईल. तिच्या भावाला उतर द्यावं लागत होतं. तिच्या भावाच्या हवाली करायला लागत होतं एकदाच. सकाळी तिचा भाऊ आला विचारेन ना आपल्याला कुठे गेली. चांगलं माहिती आले त्याला म्हटलं होतं 10 मिनिटात हजर व्हाय. तुझी बहीण तुला दिसली नाही दिसली तर मला विचारू नको. मला धमक्या दिल्या त्याने. आपस त्याला तिच्या बहीणची जराशी कशीन कदर येईन तो नशीन तर तिचं नशीब तिच्या संग. का डोक्यात किडे पडले का रे तुले? हा नाही लय समजदार समजत जाऊ मी तुले. काय डोक्यात किडे पडले का? हा ते मॅट आहे. मॅट आहे ती बाई आपल्या सबनेच्या धनात आलं. मग आपण बी तसंच बघावं का? लोक हसतील ना सकाळ बिनडोक्षाच्या पोराचा संबंध करून राहिला. त्या लोकांले गावातले लोक तर माहितात आपल्या किती फायले आहेत. हा बाबू बाट पिन टोचतील ना तिकडे जाऊन. त्या लोकांच्या मनात किंतु परंतु गेला की त्याला असं वाटलं की तमाश बिंदे जात निरा तमाशा असते याच्या घरात.
आता अजूनही मारामारी बायकोले काढून देणं अन साऱ्या गावातून पैणं असे तमासखोर लोक, त्या लोकांना पटणार नाही ना बाबा आपण. ते लोक किती सज्जन आहेत पाहिलं ना त्या रोजी. हा किती माणुसकीचे आहेत. हा काय रे फालतूचा तमाशा करतं, त्या नवीन सोयऱ्याच्या देखता थू थू करतं. हा मला एक सांग, शोभते का तुले? आपलं नाव काय, गाव काय, आपलं समाजात मान काय, आपले सोयरे धायरे, हा काही प्रतिष्ठा असते की नसते माणसाची. हा तुले तुले 10 लोक ओळखतातल्या का 10 गावातले, तू असं करतो काय? जाऊ दे ना बा, जाऊ दे ना. ह्या पाय, मी म्हणत नाही तो चुकते, मी म्हणत नाही, ते पुरीचं बरोबर आहे. पण आता कसं आहे बाबू, नशिबी पडलं पवित्र झालं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच इलाज नाही आता. हे असं म्हणू माणूस ते अतलो गाळा आलं आणि ती एवढी शेण्यावर जाऊन बसली. पहिलेच दाखवा लागत होतं जरासं, मग बरं झालं असतं. पहिले घेतलं डोक्यावर, आता ते डोक्यावर चढली, आता काही उतरत नाही. आता थै थै नाचले तरी ते उतरत नाही. घेतली नाही एकदा डोक्यावर तुम्ही बी, तुमचा बी चूकच आहे म्हणलं रमेश. तुम्ही म्हणसान कशा म्हणता वहिनी तर मग. अरे बा वहिनी, मा डोकं इतकं हन्यास लागतं, तुम्ही काही बी म्हणा. ते पोराचं लग्न उद्या, फक्त त्याचं लग्न झालं की मी कुकडे चालला जातो, पण या बाईचं तोंड नाही पाहत. तिच्या भावानं घेऊन जावं तिले, नाही तर तिला लाजशील काय तर तिनं बी चालू जावं कुकडे, मला काही फरक नाही पडत. लय कावलो मी आता भाऊ, लय कावलो आता. सांगा राजा, मी काय कुठे कमी पडून राहिलो, काय कमी आहे तिले? हा सोपन राजा मनासारखं असल्यावर ती बाई तमाशाच करते नाही. हा सांगा, त्या पुरीला मारायची काही गरज आहे का? 2 दिवसासाठी तर आली ते पोरगी, बोली बाई तिने अंगावर जाते तिच्या, तिला मारते. मग आता सांगा काय करा? हा लाज आहे रत्नीले? हा हाय का जरशी लाज का? तुम्ही तर भले ज्ञानाचे डोस पाचता पाहा. हा ते शिटूले म्हणजे ओल्या बाईतीने मारलं, लाज आहे माय ना? 6 महिन्याची बाईतीन ते. हा काही रत्नीले काही हाय जरशी? हा स्वतःली लेकरं झाले ना, असं नाही झाले नाहीत म्हणून समजत नाही का तिले डिलिव्हरी काय असते? हा एवढं असं बरोबर आहे, बरोबर केलं रमेश तुम्ही. काही गरज नाही तिची. आणि उद्या माहित कोणत्या सोयऱ्याला होते तर बरं माहित होईल. आज नसं काय माहित होणारच आहे, आजच झालेलं बरं. तुम्ही मुके बसता का जराशे? हा मी तर शांत करायचा प्रयत्न करून राहिलो, वातावरण निवटायचा प्रयत्न करून राहिलो, तुझं तेल टाकतं का त्यात? अक्कल आहे का तुला काही? घरात सकाळी लग्न, हा आता त्या पोराचा कपडा घेणं, हा लग्नाची तीत काढणं, तीत कार्यक्रमात सोहळ्या करा का हे भांडणं करा? हे अकला गहाण ठेवल्या का तुम्ही लोकांना? मग तिच्या जाणं का अडते का काही? तू मुकी नाही काय भाऊ? वहिनीचं बरोबर आहे. काय बरोबर आहे रे? ओय बिनडोक्षाचे काय बरोबर आहे तिचं? हा घरातले तमाशे घरात बाबू. हा 4 भीतीच्या आत काही करा, नवरा बायकोचे भांडणं 4 भीतीच्या आतच शोभा देत असतात. असे गलीवर आणि सोयऱ्या धायरे येत नाही शोभा देत. हा एवढी तुला अक्कल नाही आली का अजून? मॅट डोक्यात फरक पडला का तुला? ती पोरगी तर बरं मॅटच आहे, तिला काही बोलूनच फायदा नाही. आता मी तर काय म्हणूच शकत नाही आपण, तिला सुनवायरीला आपण काय म्हणावं? हा पण तुला बी सांगतो ना मा भाऊ म्हणून एक, की तू 2 पावलं मागं घेत जाय. हा दुनियात सबन काही बदलता येते रमेश. सबन बदलशील तू पैशाच्या जोरावर म्हण का कायच्याही जोरावर म्हण, पण माणसाचा स्वभाव बदलू शकत नाहीस. तो मरेल लोक तरात देते, हे ध्यान ठेवतो. आणि तुला पापच असेल काही म्हणून ती बाई तो गळ्यात पडली आणि ती आता तुला पाप फेडणं आहे. एवढं स्पष्ट सांगतो मी तुला आता. अय जाय त्या पोरीले घरात आ. सर गाव तमाशा पाहत असेल, गावातले तर माहित आहे. एवढा साजरा सोयरा भेटला तर बाबू कोणाला खापत नसते. लोक वरून बोलतात, अंदरून जळत असतात. तुला समजत नाही, तुझी सबन बराबरी आहे. हा तुला लोक जळतात, तो पोरको चांगला आहे, एवढं सारं बराबरी आहे त्याची, शिकलो सवरलं लाईनवर आहे तो पोरको. आता सोयरा चांगला भेटला, लोक काय करतात बाबू, तुला समजत नाही. सोपे दिसले का तुले? हा जाय त्या पोराचं लग्न होऊ द्या शांततेनं, मग तुमचे काय तमाशे करायचे ते करा. त्याचं लग्न झालं की त्याला म्हणा तू त्याला बोरा बिस्तारा गुंडाळ आणि तिकडे चालला जाय म्हणा, कुकडे चालला जाय म्हणा, मुंबईत जाय, पुण्यात जाय, दिल्लीत जाय, का तिकडे भारताच्या बाहेर चालला जाय म्हणा कॅनडाले. ते 2 जण तिकडे सुकाणार आहे. तुम्ही इकडे काही लढाया करा बापू, हो मग काही घोर नाही. हे लग्न पार पाडा शांततेनं त्या पोराचं, तमाशे करू नका. ते काही असो भाऊ, पण तिले मी घरात घेत नाही. तिच्या आता येलेच होतील. तिला समजलं पाहिजे तिचा भाऊ तिला नेते का, या समाजात तिला थारा भेटते का, काय कुठे खाते, कुठे निसते, कुठे राहते, तर पाय तुम्ही आता ते. त्याच्याशिवाय तर मी तिला घरात घेतच नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगून राहिलो. रमेश मी काय म्हणतो, नाही भाऊ आता काहीच नका म्हणू. आता मी ऐकतच नाही, तुम्ही काही म्हणा. तिला तर मी घरातच नाही घेत. तिथं ती काही जाय ना, तिथं दुनियेत का तिला जागा नाही का, जाईन तिच्या भावाच्या घरी जाईल. चांगल्या माझ्या भावाले येतच असेल, वापस घेऊन जाईन त्याला.
तिले मी तर म्हणत नाही घरात ती वहिनी तुम्ही बी नाही जायचं. काय माय साऱ्या गावातले लोक तोंडाकडे पाहून राहिले मला. कुठे जाऊ मी? मा रामेश्वरी आला नाही, मुलीनी आली येत नाही का रामेश्वर? काही त्या चलवादीनं नाही म्हणलं अशी ना, ते तर लयच आहे. मा बापाच्या इस्टेटवर येडा घालून बसली सरपासारखी, येटोडा घालून. माय आता कुठे जाऊ मी? मा बापच आला असता माय कसंही गेले. आता जाऊ तर जाऊ कुठे माय बाई? गावातले लोक बी बाई मट 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 तोंडाग पाहून राहिले. काय झालं बाई हे? गावाच्या बाहेर तरी चालली जातो माय. म्या म्हणलं म्हणेन हा बा मोठी बाई तरी म्हणेन. मोठ्या बाईची भेट झाली असती तर मोठ्या बाईनं थांबवलं असतं मला. भाऊ असतील घरी, भाऊनं तर म्हटलंच असतं. या माणसानं बाई मला त्याला आवाजही नाही देऊ दिला. आता कुठे जाऊ माय मी? मोठे भाऊ बी दिसून नाहीत राहिले. पारावर असतील का? जाऊ का भाऊच्या भेटीले? भाऊले मग तू सांगा ना बाबा तुमच्या भावाला समजावून. तर आता मी घ्या वयात कुठे जाऊ? कोण आहे मले? चुकलं आता मला, एकदा माफ करा. अमाय बाई खरं चालली की काय वरत ना? अमाय रत्नाबाई, रत्नाबाई कुठे चालले जी? काय झालं माय? माय दुखून राहिलं काय? माय लढून राहिला वाटतं तुम्ही? माय बाई व अंग दुखून राहिलं काय? हो अंग दुखून राहिलं जरसं डोकं दुखून राहिलं भल कसं बाई. संगीता डोकं काय दुखून राहिलं माय? मग बाई तुमच्या घरातून मला धड 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 आवाज आला माय. मी म्हणलं माय एखादा ढोर गिर घुसलं का घरात? यायच्या इतकं काढलं कोणतं ढोर गिर घुसलं होतं का घरात? बाई भाऊन लय सट 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 मारलं बाई. काळ्यानं मारलं का बुट्टीनं मारलं होतं? मी म्हणलं माय ढोर गिर घुसलं बाई. रान्या खाल्लं अशी हा ना जी? चल वाद्या बोळ्याची इले माहित आहे बरं. मुद्दाबून बाई मजा घेऊन राहिली. नाही तर तोंडाकडे पाहायची हिंमत नव्हती मला. आता पाय ना बाई मजा घेते म्हणजे ढोर घुसलं होतं का घरात? मारलं माय ढोरासारखं मारलं या माणसानं मले. पण आता काय करतं बापा, मुकच राहावं लागते. बाई तुम्ही लढून कोण राहिल्याची? इतकं डोकं दुखून राहिलं का? मग भाऊ नाहीत का घरी? राजवशीन ना माय तुमच्या घरी तर कार आहे माय बाई. कारवर नाही गेला तुम्ही, गाडीत मोटरसायकलवर नाही गेला, दवाखान्यात चाललाय का काही? भाऊ तर दिसले जसे मले माग तुमच्या माग येऊन राहिले ते मोठ्या भाऊच्या घराला. मग भाऊ येऊन राहिले का संग? काही कामानिमित्त गेले असतील घरी नाही? दवाखान्यात चालल्या का तुम्ही? तुला माहितच नाही हा? तुला माहितच नाही? लहान झाली होतोय हा? उस्त्यापासून येतो ना माघारी मग सांगतो तुले. माघार तमाशा तर पाहिला नाही का? तो घरातून दिसत नाही का? वरतोंड करून विचारतो बटी. आता माय काय करू बाई? नशिबी पडलं पवित्र झालं. असा माणूस माझा नशिबी आला. सांग ना माय ढोरासारखं मारते मले. घरातून काढून दिलं माय बाई. आता चुकत कुणाचं नसते व माणूस हो ना, माणसाचं चुकीन ना. तरी बाई माणूस आम्हाला लय करते व माय. काय करू? मी घराने नाही करत माय त्याची. लय देव माणूस आहे. मीच लय खराबा. पण आता काय करतो माय व? आता सरप गेला सरपांडीवर रट्टी मारून काय करतो? चुकलंच बाई मला जरासक व. पण बाई आता माझ्या हातातलं काहीच नाही राहिलं माय. मला घरातून काढून दिलं जी. काय करू आता सांग मी आता तुले? मा भाऊ बी आला नाही मला घ्यायले. माय 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 बाई 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 मग अजून काढलं ते तुम्हाला का हो? माय बाई बाई मी आता म्हणलं माय कोणत्या ढोराला रट्टे मारणं सुरू आहे? माय बाई माय इतकं मारलं का हो? असं काय केलं माय बाई रत्नाबाई तुम्ही? की भाऊन एवढं दड 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 काढलं माय तुम्हाला? माय बाई उन्हाळ्यात गाद्या भाऊ घालतो तर त्या बी एवढं झोडपत नाही आपण. लेकरे जवळ बेटा दिला काळा दिले की लेकरू कशी त्या गादीला झोडपतात माय. धुळा निघाला पाहिजे तसंच झोडपलं ना माय बाई. म्हणजे मी असं नाही म्हणत माय. काय केलं रत्नाबाई तुम्ही? शिटूच्या बाबतीत हाय वाटते काही नाही? आता बस झालं. तुला काय सांगत बसू मी काय केलं काय नाही? तू कधी जखमीवर मीठ सोडायला नाही? तुला सबर माहित आहे. मुद्दा पण मला हे करून राहिले नाही. चालली मी मा भाऊ घ्यायला येऊन राहिला मला. भाऊ घ्यायला येते तिच्यात दारात उभी होती मी. भाऊनं फोन स्पीकरवरच केलता. भावानीले बोलली तो. भाऊ साजरा बोलला येईल काय घ्यायला येते भाऊ ही नाही माय. आता जवळनं काढून दिलं बहिणीले तर भावाला यास लागते. रत्ना टाटा बाय बाय. रत्नाबाई पाण्याची बाटली घेतली देऊ का सांग? नाही पैदल चालल्याची म्हणून राहिली. उन्हाळ्याचा दिवस आहे ना. राहू दे मला काही गरज आहे पाण्याची. शिदोरी देतो नाही तर बांधून. खरंच आहे पण ही बाईची किंमत नवऱ्याच्या घरीच राहते. नवऱ्याने एकदा हे केलं की लहान माय गावातले लोक हे करून राहिले. आई तर हिची मा डोळे घालून पायाची हिंमत नसेल. आज पाहिजे लहान मला हे करून राहिली का? पाणी देऊ का? चिधुरे देऊ का? असं झालं का? तसं झालं का? चुकलंच बाई मला. समज होतं माय. एवढा मोठा मान सन्मान घरदार समज मा हातात. तरी बी मला चुकलंच बाई व. खरंच चुकलं बाई. मी त्या शिटू संग लय वाईट वागली बाई व. तिला तर मी लय मारलं व माय.
लय मारलं आज तर माय मला खरंच मनापासून मला पश्चाताप होऊन राहिला. पण मा कोण ऐकणार आहे का? मा कोणीच ऐकत नाही मला माहित आहे. कारण लय खेप विश्वास तोडला त्याचा. त्याने मला लय खेप माफ केलं. पण मलाच काय घुसते अंगात काय सांगावं माय बाई. पण या बारीनं खरंच मला लय पश्चाताप होऊन राहिला. आता मी कुठे जाऊ सांगा बरं बापू तुम्हीच. कोण आहे मला असं वाटे त्या घरात राहिलं की माझ घर होय. पण आता ते घरातून मला काढून दिलं. आता मी जाऊ तर जाऊ कुठे? मला चुकलं बाई व खरंच चुकलं. ऊस गोड असला तर मुळासकट खाऊ नाही बापा. घर किती साजरं असलं म्हणून त्याचा बायदा घेऊ नाही तर असं होते माझ्यासारखं. घरी समजा चांगलं होतं म्हणून तरी बी मी असं वागली. पाकाचं फळ भेटलं मला त्याचं. तुम्ही समजे जण साजरे रा. आता मला काही घरदार नाही. नवऱ्यानं काढून दिलं. भाऊ घ्यायला येत नाही. आता मी जाऊ तर जाऊ कुठे बापा? काही खरं नाही मला. आता मला कोणी थांब म्हणाले बी येऊन नाही राहिलं. लय खराब वागली मी समजाय संग. बरोबर आहे. मग पोटचं पोरग बी आलं नाही की आई थांब न म्हणाले. खरंच मी लय खराब वागली. पण मला माहित आहे आता मला कोणी विश्वास ठेवत नाही. मी किती पाकडू सांगलं तरी बी माझा विश्वास कोणी ठेवत नाही. पण खरंच सांगतो आज मला लय किंमत समजली. मा घरच्या लोकांची, मा नवऱ्याची, मा घराची, मा पोराची. शिटू म्हणे व एवढं केलं मी तरी म्हणे व बाबा आईले राहू द्या, मारू नका दिले, बाबा आईले जाऊ नका देऊ म्हणे व ते. खरंच व तिला जीव लावते मले. पण मी तिला आयुष्यात जीव नाही लावला व माय. मी तिला इतका त्रास दिला. पण तिनं काहीच मला उलट जबाब नाही दिला बाबा. कधी बी मला काहीच नाही हे केलं. आजही तिला वाटे की आईला थांबवा. खरंच ते मला आई समजते. मी तिला काहीच नाही पोरगी समजलं. काय मा मनात वाटे तिच्याशी. आणि काहून मी तिचा इतका राग केला हेच समजलं नाही बाबा. आयुष्यभर उलशिक होती व तापासून मी तिचे हेले केले. आता एवढी मोठी झाली माय झाली तरी बी मला तिचा रागच येईल. तरी पण तिनं मा राग नाही केला. आज बी म्हणे थांबवा मा आईले. लय साजरी आहे व ते. पण मीच साजरी नाही. आता मला किती पश्चाताप झाला तरी मी कोणी विश्वास ठेवत नाही मलावर. पण शिटू खरंच चांगली आहे. मी लय खराब हवं माय. मी तिला समजलं नाही. तिला काही जीव नाही लावला. तिला काहीच मी मायाचा हात नाही फिरवला तिच्या पाठीहून. ये व भाई आई करत मी तिला ढकलू दिलं. शिडपाता खाऊ घातलं. लय मारलं तिले. लय येले केले व तिचे. पण तरी तिनं शब्दानं मला काही उलट नाही म्हणलं. तरी बी आई करत येते व माझ्याजवळ. आणि म्या लय वाईट वागली व तिच्या संग. एवढं सगळं झाल्यावर बी ते म्हणते आईले थांबवा. खरंच लय चांगली आहे व ते. मी किती खराब माय. तिचा आता सोडा तिच्या लेकराचा बी मी राग केला. खरंच मी लय खराब. बरोबर केलं. तिच्या बाबानं मला काढून दिलं घरातून. मी त्या घरात राहायच्या लायकीचीच नाही. खरंच नाही मी त्या घरात राहायच्या लायकीची. मी लहान ताने लेकराचा जर राग करू शकतो. म्हणजे मी खरंच किती खराब बाई असेल. आता मला काही खराब नाही वाटून राहिलं की ते लोकांना मला काढून दिलं. बरोबर केलं त्यानं. मला लायकीच नाही त्या घरात राहायची. मी चालली जातो कुकडे. आता मला किती पश्चाताप झाला तर कोणी माझा विश्वास ठेवत नाही. आणि मी आता कोणाला काही सांगत भी नाही. पण खरंच सांगतो लय अंतकरणातून मला आता लय पश्चाताप झाला. मला लय काहीच नाही. आता जाऊ दे सगळं संपलं आता. काय बोल करून राहिली हे म्हणा ना. येडी तर नाही झाली माहेरात ना. जाऊ दे तशी काय वांडा आहे तोंडाची. बरी दिली अवदसा घरातून काढून. गावातून बी काढून द्या म्हणा साजरी. बरं गाव तरी शांत राहील. लयच उतार तारत नेली हो बास कस करेन घे म्हणा. शेकून आता साजरी. चालली मी. मला काय करावं लागतं माय. चालली जातो मी कुकडे. आता मी नाही जात वापस. कोणाला मी आता माफी नाही मागत. कोणाला काही सांगतही नाही. आला तर आला. रामेश्वर दिसला तर दिसला. नाही तर चालली जाईन कुकडे. आता मला कर्माची हेच पश्चाताप आहे की मी या लोकायला दिसतच नाही. राहतही नाही मी या लोकाय जोडता. मी लय त्रास दिला येईल. खरंच दिला त्रास. आता जे मा नशिबात पुढे लिहिलं असेल ते घडीत. आणि ते मा कर्मानं घडीन. देवानं समजा लिहिलं तर मा नशिबात सगळं होतं. साजरं घरदार माणूस बी साजरा. लेकरं साजरे सब्बर होतो माय. पण मलेच नाही टिकवता आलं. आता मा कर्माची फळं मीच भोगतो. मी जात नाही आता डबल त्याच्या आयुष्यात. लय त्रास दिला मी त्याले. शिटू माफ करो बाई मले असं म्हणायची हिंमत नाही मला आता. तिच्या नजरेला नजर नाही मिळू शकत मी आता. लय त्रास दिला मी तिला. लय त्रास दिला. आता मी तिला माफ कर ही म्हणायची लायकी मी ठेवली नाही. राजूला मी काहीच म्हणत नाही. केली काही म्हणत नाही. सुखात राहा म्हणा बाबा. तुम्ही समजेजण आनंदात राहा. मला मग कर्माच्या फळा भोगू द्या. अरे हे तर बाई आहे.
बाई 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 अरे जातो कुकडे कुठे जाऊ पण मी अरे बाई मी किती हॉर्न देऊन राहिलो तुला लक्ष कुठे आहे? रामेश्वर रामेश्वर सगळं संपलं रे काही नाही राहिलं आता सारं संपलं काय झालं तू 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 रडून कोण राहील काय झालं बापून मला इतकं तातडीने कोण बोलावून घेतलं काय केलं बाई तू हात जोडू का बा मी तू काहून सुखानं राहत नाही मला काहून सुखानं राहू देत नाही त्या माणसाला काहून सुखानं राहू देत नाही तुला तुला काय म्हणणं आहे सांग ना बा तुला हा अरे बा मी सारे काम धामत सोडून पोहेत धावत आलो बा तू पाहुणा किती बोलला फोनवर और जीव भेटे मला काय झालं बोल सांग बरं काय झालं आता मी गाडीचे किती हॉर्न देऊन राहिलो तू लक्ष नाही मग गाडीच्या खाली येतं का मातोंडाला खायला लावतं का बिचारे अहो तुला काय चालू आहे काय झालं सांग मला काय झालं रामेश्वर गाडीच्या खाली जरी आली असते तरी पुरलं असतं रे कायले गाडी थांबवली न्या लागत होती मग उरावरू एकदा तर सारं संपलं असतं आता बरं जगावी वाटत नाही रामेश्वर काहीच राहिलं नाही आता काय झालं काय झालं तू असं कोण म्हणून राहिली काय झालं मग स्पष्ट सांग काय झालं पाहुणे कुठे आहेत राजू कुठे राजू माहित नाही कुठे ते घरी आहेत पाहुणे चांगले आहेत ना मी काय मुरल तुले हो चांगले आहेत पण काय बाबाई काय तमाशे करतो त्याला वय काय सून तुला येऊन राहिली 2 दिवसानं पोरगीचं लग्न झालं नातू झाला आता या वयात हे तमाशे शोभतात काय तर पाहुणा किती मला धमक्या दे तू इले मारतो नाही तर मी मरतो अरे मामा जीवाले किती घोर मला गाडी चालवत या लागते बाई झाल्या रस्त्यानं मा डोक्यात नुसतं काय हो चालू होतं मला माहित हा काऊन अशी करते बिचारे काय सांग काय झालं आता काय झालं काय राहिलं ते सांग आता काहीच नाही रामेश्वर तू काळजी नको करू तू चालला जातो घरी मी जगतो नशिबानं मी एखाद्या संस्थेवर चालले जातो शेगावात चालले जातो राहीन तर ती लय 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 कामं आहेत काही करीन राहीन चुकानं आता मी घरी जात नाही तो घरी मी येत नाही जाय तू काही टेन्शन घेऊ नको समजा चांगला आहे मॅट झाली काय झालं ते कुठे चल मी त्या पाहुण्याला समजावून सांगतो बा मी पाया लागतो त्या पाहुण्याच्या तू फक्त चांगली राह व बाई समजा चांगला आहे व तुला मांग बी आलो मी तर अगदी बी तुला तेच सांगितलं त्या संबंधासाठी झालं असेल ना काही हे आता हा त्या राजूच्या संबंधासाठी चालू नाही हे नाही मी शिटूले मारलं हो संबंधा पायच मारलं म्हणा मला त्यानं कोंडलं होतं रे घरात मला कुकाले बी नेलं नाही तुला का माहित नाही का तू तर आलता पण त्या तरी म्हटलं का मग नेलं नाही तुला कोंडलं स्वतःच्या कर्मानच ना तर कर्म काय तू कशी वागून राहिली तू समजून राहिलं काय तू काय वागून राहिली तू काय बोलून राहिली तू कोणासंग कशी वागून राहिली तुला तर समजून राहिलं काय तुला काही त्रास होते काय तुला त्रास होत असेल तर आपण डॉक्टरचं औषध गोळ्या घेऊ हा शांत राह ना जर तू औषध म्हणते की नाही ते पोरीला मारलं खरंच सांग बरं पोरीला तू मारायचं काय काम होतं हा चाल बा चाल बस घरी चाल घरी मी त्या पाहुण्याच्या पाया लागतो बा एकदा शेवटचं म्हणतो एकदा माफ करा आणि तुले हात जोडतो बिचारे की चांगली राय नाही आता मी वापस येत नाही आता मला कोणी माफ बी करत नाही रामेश्वर तू पाया लागणं काही बी केलं तरी ते लोक मला आता माफ नाहीत करत कारण मी वागलीच तशी मला काही आता कोणाला माफ करावं असं वाटतही नाही आणि मी खरं सांगू का मला लय शरम लागून राहिली स्वतःचीच मी लय खराब वागली रे खरंच मी लय खराब वागली तू म्हणतं ते काही खोटं नाही समजा होतं काहीच नाही ठेवलं मी राजू तर आलाय नाही माग की आई थांब म्हणेले पण तरी बी ते शिटू म्हणे आईले थांबवा लय चांगली आहे रे ते पण मी तिच्या संग आयुष्यभर एक शब्द चांगला नाही बोलला रे काहीच नाही बोलली मी तिच्या संग चांगली पण तरी बी ती लय चांगली आहे आता मी कोणाला काही सांगत नाही कोणाला माफी बी मागत नाही तू बी त्या घरी चालला जाय मी चालली जातो पुकडे बी आता मला किती पश्चाताप झाला तरी बी कोणी ऐकत नाही कोणी विश्वास ठेवत नाही कारण मी लय विश्वासघात केला रे द्यायचा लय किपतेनं मला चान्स दिला लय किपतेनं मला माफ केलं पण मला जसं होतं तसंच राहिलं शेवटी काय आता जाऊ द्या आता मी कोणाला माफी बी मागत नाही रामेश्वर कोणाला काही सांगत बी नाही आणि तू बी टेन्शन नको घेऊ मी तुझ्या घरी बी येत नाही मी तू काही टेन्शन घेऊ नको मी माझ्या नशिबानं जगतो जाय तू वापस बस गाडीत बस कुकडे जाते कुठे जाता बा काय डोकसा आहे का तुले हा मॅट जग का तू लहान दिसून राहिलं काय इकडे जातो तिकडे जातो काही बी लावतो हाव ना मी अजून कुठंच नाही जावं लागत चल एकदा मी त्या पाहुण्यासंग बोलतो त्याच्या पाया लागतो बा हा
पाया लागून माफी मागतो, तू बी लाग बिचारी, पण सुखानं राय. नाहीच तू पाहुणा ऐकला तर सरळ घरी चाल. मी हाव ना जिता. भाऊ जिता असल्यावर बहीण कायले दारोदार हिंडीत. चल एकदा त्या पाहुण्याले म्हणू, नाही तर चाल मग घरी. रमेश सर, तू लहान असून मोठा झाला रे, पण मी मोठी असून खोटी ठरली. लय चुकीची वागली रे, मी समजाय संग चुकीची वागली. मला लय शरम लागून राहिली रमेश सर, आता खरंच सांगतो. लय पश्चाताप होऊन राहिला आता. बस गाडीत बस, लढू नको. फक्त मी तुला अतिच हात जोडतो बाई, म्हणशील मी तो पायाही लागतो. पण चांगली राय व बाई, सगळं चांगलं आहे ना तुझ्या घरी. अव सगळं चांगलं आहे व, देवासारखा माणूस आहे व तू. काऊन त्रास देतो, कायले त्या पोरीले त्रास देतो. बिचारी ती तिच्या घरी सुखी आहे ना, 2 दिवसासाठी आली होतो तुझ्या घरी. पण तुलाच पोरग आहे ना, त्या तू सून येऊन राहिली. आनंदानं घेरणं, आनंदानं मानणं. तू दुसऱ्याच जीव लावशील तर समोरची तुला जीव लावतील. तू चांगलं पाय ना त्याच्यात. तू काऊन तिरकस पाहतो सगळ्यात. हा असा तो तसा, तो असा हा तसा. अरे कोणीच कसं नाही, सगळे चांगले आहे. तू सुधर, सारं जग तुला चांगलं दिसते. याच्यापेक्षा तर मी तुला अजून काही सांगू शकत नाही बिचारे. पण तुला हात जोडून एवढं म्हणू शकतो की बाई चांगली राय, नाही तर लय गती खराब आहे.